क्रिकेट, कबड्डी, खो खो आणि कुस्ती हे खेळ महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. ह्यानंतर आता कुठे शूटिंग सारखा खेळ आपलं मूळ रोवू लागलाय. मात्र जिम्नॅस्टिक सारखा खेळ आपल्याकडे अजूनही दुर्लक्षितच म्हणावा लागेल. एकीकडे त्रिपुरा सारख्या तुलनेनं कमी विकसित असलेल्या राज्यातील एक महिला जिम्नॅस्ट थेट ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरली आहे. तर दुसरीकडे तसं विकसित मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील जिम्नॅस्ट राष्ट्रीय पातळीवर धडक मारतात. मात्र इंटरनॅशनल पातळीवर जाऊन चांगली कामगिरी करण्यात त्या कुठेतरी कमी पडतात. आणि ह्याच कारणांचा आढावा घेतल्यास जिम्नॅस्टिक सारख्या खेळासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधांसाठीच आपला संघर्ष सुरू असल्याचं प्राथमिक कारण समोर आलंय. सर्व एज ग्रुपमध्ये टीम चॅम्पियनशिप महाराष्ट्रालाच मिळते दरवर्षी. तरी सुद्धा इंटरनॅशनल लेवलपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणजे तो जो एक 20% जो गॅप राहिलेला आहे तो कम्प्लिटली इन्फ्रास्ट्रक्चरमुळे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज कोणत्याही व्यायामशाळांमध्ये इम्पोर्टेड ॲपरेटस नाही आहेत. म्हणजे आधुनिक जी साधन सामुग्री हवी आपल्याला ती नाही आहे. मुंबई सारख्या महानगरातही पार्ल्यातल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाखेरीज 3 ते 4 ठिकाणी जिम्नॅस्टिकचा सराव करण्याची सुविधा आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीशी तुलना केल्यास ह्या सुविधा देखील अपुऱ्याच ठरतात. याखेरीज दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या जिम्नॅस्टना त्यांच्यातील गुणवत्तेचं मोजमाप करण्यासाठी पाहिजे तेवढ्या स्पर्धांचं आयोजन केलं जात नाही. जास्तीत जास्त स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जाऊ शकतील जर का तुमच्याकडे टीम चांगली असेल तर. स्पर्धा जास्त ऑर्गनाईज केल्या गेल्या तर पालकांचा इंटरेस्ट वाढेल, मुलांचा इंटरेस्ट वाढेल. आता होतंय काय, फक्त वर्षातनं एक स्टेट चॅम्पियनशिप आणि एक नॅशनल चॅम्पियनशिप होते. त्या स्पर्धा झाल्यानंतर परत जिम्नॅस्टना पुढच्या वर्षीच्या स्पर्धांसाठी थांबावं लागतं. तर हे थोडंसं बदललं चित्र तर मग खूप मुलं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन वाढेल. जिम्नॅस्ट संघटना ह्या खेळासाठी काय करते किंवा या संघटनेकडे ह्या खेळाच्या विकासासाठी आवश्यक पैसाच नाही का? आणि ह्यामुळे ह्या अनुषंगानं मग ह्या खेळांचं मार्केटिंग, ह्या खेळाबाबतची जागरूकता, ह्या साऱ्याच बाबतीत हा खेळ मागे पडतो. आणि मग आपल्याला महाराष्ट्राची नादिया कॉमेन्सीच काय, दीपा कर्माकरही सापडत नाही. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.